जिल्ह्यातून एक थरारक बातमी समोर येते। मूर्तिजापूर तालुक्यातील सोनेरी परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर लोखंड वाहून नेणाऱ्या एका ट्रकला भीषण आग लागली। ही आग इतकी भयानक होती की अवघ्या काही मिनिटात संपूर्ण ट्रक जळून खाक झालाय। सुदैवाने चालक सुरक्षित असला तरी या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। पाहूयात या घटनेचा सविस्तर रिपोर्ट। आग्रा येथून भुसावळच्या दिशेने लोखंडाची वाहतूक करणारा एक ट्रक सोनोरी जवळ पोहोचला असताना ही घटना घडली। चालत्या ट्रकमधून अचानक धूर निघू लागला आणि बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केलं। ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर उडी मारल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र ट्रक आणि त्यातील लाखो रुपयांचं लोखंड जळून मोठं आर्थिक नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांनी तात्काळ धाव घेतली। अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या, ज्या आता हळूहळू सुरक्षित करण्यात आलेल्या आहेत। ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास आता पोलीस करतायत। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।